नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्मसंगिनाम। जोषयत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण। जे सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी। मनोनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक किंवा साधनारंभ ज्याला ज्ञानोबाराय म्हणतात, अशा तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। ज्ञानी पुरुषांनी सुद्धा परमात्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर जरी शास्त्र त्यांना कोणत्याही प्रकारचा विधी निषेध प्रतिपादन करत नसेल, तरी पण लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून अर्थात लोकांना सन्मार्ग दाखवावा, केवळ या कर्तव्य कर्मासाठी त्यांनीही आपल्या जीवनामध्ये कर्माचरण करावं। शास्त्र त्यांना अमुक कर्म करा किंवा अमुक कर्म करू नका असं कोणत्याही प्रकारचं विधी किंवा निषेधात्मक विधान जरी करत नसेल, तरी पण ज्ञानोबाराय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले। तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी। स्वतः करता कोणतेही कर्तव्य नसतानाही केवळ लोकांना सन्मार्ग दाखवावा आणि तोही मार्ग आपल्या कृतीतून आचरणातून प्रगट व्हावा, याकरिता त्यांनी कर्म केलं पाहिजे। याकरिता भगवान श्री ज्ञानोबाराय उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एखादा डोळस व्यक्ती स्वतः त्याला रस्ता चांगल्या प्रकारे दिसतो आहे, परंतु आपल्यासोबत जर एखादा आंधळा व्यक्ती पदक्रमणा करत असेल, तर मग आंधळ्याच्या बरोबर डोळस मनुष्यही ज्याप्रमाणे त्या रस्त्याने चालतो, तसं अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने धर्म प्रगट करून दाखवावा, पण तो मात्र आपल्या आचरणातून मार्गी अंधा सरिसा। पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी। या ओवीतलं आचरोनी पद फार महत्त्वाचं आहे। अज्ञानी पुरुषाला धर्म स्वतः कळत नाही, पण महापुरुषांचं आचरण त्याने प्रमाण मानलं की त्या प्रमाणानुसार धर्म त्याला कळत असतो, कारण महापुरुषांच्या वागण्यालाच तो धर्म म्हणतो। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती। तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ। हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे। विशेष आचरावे लागे संती। अज्ञानी पुरुषांना सन्मार्ग दाखविण्यासाठी संतांना कर्माचं विशेष आचरण करून दाखवावं लागतं, आणि यासाठी भगवंतांनी लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून जनकाधिक राजांनी सुद्धा आपला राज्यकारभार टाकला नाही। देख पा जनकाधिक कर्म जात अशेख। न सांडिता मोक्ष सुख पावते झाले। या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था। हे आणि काही एका अर्था उपकारेल, जे आचरता आपण पया। देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची। सहज आपलं आचरण प्रमाण मानलं की सामान्य पुरुष घातापासून किंवा कर्मापासून होणाऱ्या अधनपतनापासून सहज प्रकारे त्यांचं रक्षण होईल। यासाठी ज्ञानी पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये कर्माचरण टाकू नये। आणि भगवान म्हणतात, मी सुद्धा कर्म नाही सोडला अर्जुना। सगळ्या त्रैलोक्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं कर्म नाही। पूर्णतेच्या बाबतीमध्ये माझी बरोबरी करेल असा जगात दुसरा कोणी नाही। सामर्थ्याच्या बाबतीमध्ये 12 वर्षापूर्वी मृत झालेला गुरुपुत्र मी स्वतः आणलेला आहे, किंवा देवकी मातेचे 6 गर्भ जे कंसाने वध केले, तेही देवकी मातेसाठी भगवंताने पुनश्च एकदा आणलेले आहे। हा भागवतामध्ये प्रसंग आला। एवढा सामर्थ्य संपन्न असताना जो मी, तोही मी उगला कर्मी वर्ते। कारण मी जर सावधपणाने कर्म नाही केलं, तर माझ्या मार्गाचं अनुसरण करणारे मानव मात्र सुद्धा कर्माचरण करणार नाही। कर्माचरण केलं नाही म्हणून माझी काहीच हानी होणार नाही, पण बाकीच्या लोकांनी जर कर्माचरण केलंच नाही ते निष्काम पद्धतीनं, तर अंतकरण शुद्धीच्या अभावी त्यांना ब्रह्मज्ञान होणार नाही। आणि मनुष्य देहात आल्यानंतर जर ब्रह्मज्ञान संपादन नाही करता आलं,
तर मोक्ष नावाच्या परमपुरुषार्थापासून ते भ्रष्ट होतील, याचा अर्थ त्यांचा एक प्रकारे नाश होईल आणि तो करू नये म्हणूनच मी कर्माचरण करतो आहे. मग आता ज्ञानी पुरुषही कर्माचरण करतो आणि अज्ञानी पुरुषही कर्माचरण करतो. दोघांमध्ये विशेष काय आहे तर एकच विशेष आहे, एक अज्ञानी आहे आणि दुसरा ज्ञानी आहे. हा सगळ्यात मोठा त्यांचा फरक आहे. त्यातही दुसरा फरक असा आहे की अज्ञानी पुरुष कर्तृत्व आणि कर्माचं फल यांच्यामध्ये अभिनिवेशाने संपन्न आहे, तो अत्यंत आसक्त आहे. आणि ज्ञानी पुरुषाला कर्माचं कर्तृत्वही नाही आणि कर्माच्या फलापासून असणारी आसक्ती त्यामध्ये सुद्धा तो बांधला जात नाही. म्हणून एक आसक्त आहे आणि एक असक्त आहे, एवढा त्यातला फरक आहे. म्हणून जसा अज्ञानी पुरुष कर्माचरण करतो तसंच ज्ञानी पुरुषांनी कर्माचरण करावं. का? जे पुढतं ते पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारी वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. जेव्हा आळंदीकरांनी या चारही संत भावंडांना पैठण किंवा प्रतिष्ठान क्षेत्रातून आपण शुद्धीपत्र आणा आणि मग ते आम्ही मान्य करू असा निर्णय दिला, तेव्हा या चौघा जणांनी अर्थात निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि श्री आदिशक्ती मुक्ताई माता या चौघांनी विचार केला की शुद्धीपत्र आणण्यासाठी जायचं का न जायचं. पण ज्ञानोबाराने अगोदर निवृत्तीनाथांना विचारलं. त्यांनी आपला निर्णय सांगितला. कोणता निर्णय? नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. न मे वर्णाचार श्रमधर्मा, मला वर्ण नाही, वर्ण आश्रमाचे कोणत्याही प्रकारचे धर्म नाही. तीन देहाहून अतीत, पंचकोशाच्या पलीकडे तीन अवस्थांचा साक्षी असणारा आत्मा, ती माझं शुद्ध स्वरूप आहे. अशा शुद्ध स्वरूपाला शुद्धीपत्र आणण्याची गरजच काय, असा निर्णय दिला. सोपानदेवाने आपला निर्णय सांगितला. भक्ती सरती आहे आणि परमात्मा आम्ही भक्ती एक जाणे. साने थोरण म्हणे, भावाचे पाहुणे भलते या अपिचेत सुदराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि साहा. भगवान म्हणतात एखादा दुराचारी असेल आणि जर तो भक्ती करत असेल तर त्याला दुराचारी कोणीच म्हणायचं नाही बरं, साधू म्हणायचं. साधू एव समंतव्य, हा त्याला साधूच मानावं. का? कारण त्याचा निश्चय फार चांगला आहे. तो आधी जरी दुराचारी पुढे सर्वोत्तमचे अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. एखाद्या मनुष्याने श्रावण महिना असल्यामुळे स्नान करण्याकरता निघाला बिचारा. नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि उडी मारली. वेग प्रचंड असल्यामुळे वाहून गेला. या गावातले लोक म्हणाले तो बुडाला, पण त्याचं दैव एवढं चांगलं की पुढच्या गावात तो बाहेर निघाला. मग त्या कुंभाराच्या चाकावर त्याला फिरवलं, पोटातलं पाणी काढलं आणि श्वास चालू होते. त्याचं हृदयसुद्धा चालू होतं, म्हणजे सुरू होतं असा त्याचा अर्थ. मग आता तो त्या गावात जर जिवंत निघाला तर या गावात त्याच्या संबंधाने केलेली वार्ता कोणती? तो बुडाला ही खोटी ठरली की नाही? तयाचे जीवित ऐले थडिये आले, मनोनी बुडाले पण जीवी वाया गेले. तेवी नुरेची पाप केली शेवटलीय भक्ती. तसा तो अगोदर दुराचारी आहे, पण जर आता भक्ती करत असेल तर मागचा दुराचारीपणा तो वाया ठरतो. आणि हेच ध्यानात ठेवलं पाहिजे. बरेच लोक नाव ठेवतात, माहिती अगोदर काय केलं, किती दिवे लावले, करून करून भागले ना आता देवाला लागले असं म्हणतात की नाही. अरे पण भगवंतानी मान्य केलं आहे ना की तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी. सोपान काकांनी आपला निर्णय दिला, भक्ती करावी, शुद्धीपत्र आणण्याची गरज नाही. आणि मग ज्ञानोबारांना विचारलं, तुमचा निर्णय काय? ज्ञानोबा म्हणतात, असं नाही, प्रत्यवाया आहे. अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, यद्यपि शुद्धम लोकाविरुद्धम नाचरणीयम. जरी आपला निश्चय भक्ती शुद्ध असेल पण सामान्य लोकांना जर ते विरुद्ध वाटत असेल तर शहाण्या महापुरुषांनी त्याचं आचरण करू नये.
जर आपण आज शुद्धीपत्र आणलंच नाही तर बाकीचे लोक शास्त्राला प्रमाण मानणार नाही. शास्त्राला प्रामाण्य राहावं याकरता आपण शुद्धीपत्र आणण्यासाठी गेलं पाहिजे. आणि मग ज्ञानोबारायांचा निर्णय, निवृत्तीनाथांनी एकही इच्छा ज्ञानोबारायांची अपूर्ण ठेवली नाही. सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. लहानपणापासून तर समाधी कालापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण. मार्गाधारी वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. सलोक समूहामध्ये राहत असताना आम्ही कुणीतरी लोकांपेक्षा विशेष आहोत, वेगळे आहोत असं अजिबात मनुष्याने मानू नये. त्याला इंग्रजीत शब्द आहे सेलिब्रिटी. आपण कोणीतरी वेगळे आहोत असं मात्र कधी नाही. सामान्य पुरुषामध्येच राहावं आणि आपल्या आचरणातून सगळ्या लोकांना सन्मार्ग दाखवावा. पण मार्ग मात्र वेदाचा बरं. वेद मार्गे मुनी गेले, महाजन येन गतस पंथाहा. त्याच मार्गाने आपण चालायचं आणि संपूर्ण विश्वाला मार्गाला लावायचं. लोकांपेक्षा वेगळं वागायचं नाही. किंवा पंचदशीकारांनी 4थ्या प्रकरणामध्ये असा विचार केला, जरी एखादा ज्ञानी महात्मा असेल तर त्यांनी शास्त्रविरुद्ध वागू नये. जर त्याचं यथेष्टाचरण घडेल तर त्याच्या आचरणामध्ये आणि श्वानामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. म्हणून त्याने कामाधिक विकारांचा कधी संग्रह करू नये. आता यावर एक शंका निर्माण होते की भगवंताने आतापर्यंत काय सांगितलं, कर्माचरण केलं पाहिजे. विशेष आचरावे लागे संती किंवा विशेष कर्माते त्याजावेना. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. या सगळ्या ओव्यामध्ये काय आहे, आचरण करून दाखवावं. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. म्हणजे लोकसंग्रह जरी करायचा असेल तरी भगवान म्हणतात कर्माचरणच करावं. कर्माचरण स्वतः करावं आणि त्यातून लोकांना मार्ग दाखवावा. यावर भक्तराज अर्जुन शंका घेतील, का हो भगवान, लोकांना जर मार्ग दाखवायचा असेल तर तो आचरणातून दाखवण्यापेक्षा जर आपण उपदेशातून दाखवला तर नाही का चालणार? म्हणजे काय, त्यांना कृतीतून नाही मार्ग दाखवायचा, त्यांना उपदेश करायचा आणि ज्ञानातून त्यांना मार्ग दाखवायचा, असं नाही का चालणार? भगवान म्हणतात नाही चालणार, कारण तो अज्ञानी आहे. त्यातही पुन्हा कर्मामध्ये आसक्त आहे, कर्म सोडायला तयार नाही. मग अशा पुरुषाला सर्वम ब्रह्म, सगळं ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या ठिकाणी कोणतंही कर्म नाही, असा जर त्याला उपदेश केला तर त्याच्या बुद्धीचा भेद होऊ शकतो. आणि ज्ञानी पुरुषाने या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. बरं, थोडासा पुढे विचार येणार आहे. म्हणून कर्माचरणच करून त्याला मार्ग दाखवावा, ज्ञानाचा उपदेश त्याला करू नये. काय, अधिकाराचा अभाव आहे. आणि एखाद्या पुरुषाचा जर अधिकाराचा अभाव असेल आणि जर आपण एकदम त्याला उच्च तत्त्वज्ञान सांगितलं तर अगोदरच तो आळशी. त्यातही पुन्हा त्याची अंतःकरण शुद्धी न झाल्यामुळे अंतःकरण शुद्धीचं कर्म नावाचं साधन तो करणार नाही. म्हणजे अंतःकरण शुद्ध होणार नाही, तेही सुटून जाईल. आणि ब्रह्मज्ञानाचा अधिकार नसल्यामुळे तेही पचणार नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानातून सुटला आणि निष्काम कर्माचारातून सुटला तर काय होईल, हानी होईल. म्हणून अज्ञानी पुरुष समोर जर असेल, वक्त्याला ना समोरच्या श्रोत्यांचा अधिकार पहिल्यांदा कळाला पाहिजे. आणि मग त्याला कळतं की यांच्यासमोर काय मांडणी केली पाहिजे, हे कळालं पाहिजे. बरं, म्हणजे आपलंच बसलेलं आहे ते नाही सांगू, समोरचंही आपल्याला थोडंफार कळालं पाहिजे. शेतकरी जर वर्ग जास्त असेल तर मग भूसबी एकवट उपनितार आहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. शेतकऱ्याला हा उपदेश केला पाहिजे. नाहीतर मग मढे झाकून या करी ती पेरणी आहे ते सांगितलं पाहिजे. भगवान म्हणतात त्याला कर्माचरण सांगावं, बुद्धिभेद त्याचा करू नये. 26व्या श्लोकातला हा विचार. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंज्ञानाम जोषयत सर्व कर्मानी विद्वान युक्त समाचरण. भगवान म्हणतात अज्ञानाम, आत्मस्वरूपाचं ज्याला ज्ञान प्राप्त नाही झालं, म्हणजे या ज्ञानापासून तो वंचित आहे किंवा त्याचा अधिकार नाही, अज्ञानी आहे. बरं, एखादा व्यक्ती व्यवहारातला खूप मोठा ज्ञानी आहे, क्षेत्र बदललं की तो अज्ञानी होत असतो.
समजा एखाद्या व्यक्तीला कृषी क्षेत्रातलं सगळं ज्ञान आहे, म्हणजे कोणत्या जमिनीमध्ये कोणतं बी पेरावं, त्याला खत किती प्रमाणात द्यावं, पाणी कधी द्यावं कधी देऊ नये, काही पिकाला पाणी द्यावं लागतं आणि शेवटी ते पाणी तोडावं लागतं. समजा गाजरं असेल तर शेवटी त्याचं पाणी तोडावं लागतं, नाहीतर ते गोड होत नाही. सीताफळ असेल त्याचं पाणी बंद करावं लागतं. बाकीचे पीक नाही सांगत मी या पिकांचं पाणी बंद करावं लागतं. हे त्याला ज्ञान आहे. पण जर तो शेतकरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेला तर मग आता कोणत्या वेळी कोणती गोळी घ्यावी हे त्याला माहिती का? ते थोडे पिकाप्रमाणे आहे, नाही चालणार ते. म्हणजे क्षेत्र बदललं की तो अज्ञानी होतो. तसं व्यवहारातला एखादा व्यक्ती खूप ज्ञानी आहे, पण जर तो अध्यात्मामध्ये आला की तो अध्यात्मातला अज्ञानी आहे. पण गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, व्यवहारातला शिखरावर चढलेला व्यक्ती आणि परमार्थामध्ये पहिल्या पायरीवर असणारा व्यक्ती, तर तो शिखरावरचा व्यक्ती परमार्थातल्या पहिल्या पायरीवर असणाऱ्या साधकाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. म्हणून फार जास्त व्यवहार त्या लोकांच्या मागं जाऊ नये. आता बाबांचे शब्द फार तीक्ष्ण असतात, आपला तेवढा अधिकार नाही आहे वापरण्याचा, पण त्यांच्या पुढं करू नये एवढंच फक्त मी सांगतो आहे. हा अधिकार आहे. व्यवहारातला कितीही ज्ञानी असेल आणि परमार्थातला तो अज्ञानीच आहे. किंवा एखादा व्यक्ती ब्रह्मज्ञानामध्ये अज्ञानी आहे आणि कर्मात ज्ञानी आहे तरी तो अज्ञानीच आहे. असा अज्ञानाम कर्मसंगीनाम, कर्मामध्ये अत्यंत आसक्त आहे. म्हणजे काय? अमुक कर्माचा मी करता आणि अमुक कर्मापासून मला हे फळ मिळालंच पाहिजे, याला म्हणतात कर्मसंगी. म्हणजे कर्मामध्ये आसक्त असणारा. 2 लक्षणं सांगितले बरं. कर्मामध्ये कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद कर्मसंगी आहे आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानापासून रहित आहे. अशा पुरुषाच्या ठिकाणी त्याची कर्मात आवड असेल ना, तर मग त्याला आता तुम्ही ब्रह्मज्ञान सांगू नका. जो ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीपासून त्याला मागं खेचणं याला बुद्धिभेद म्हणतात. आणि ज्ञानी पुरुषाने अशा अज्ञानी पुरुषांचा आणि कर्मासक्त पुरुषांच्या ठिकाणी बुद्धिभेदम न जनयेत, त्याच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करू नये. मग त्याला काय करावं? तो कर्मातच आहे ना, मग त्याला टप्प्याटप्प्याने सांगावं की तो सकाम कर्म करण्यापेक्षा निष्काम कर्म कर. निष्काम कर्मातून पुढे आला की मग निष्काम भक्ती कर. निष्काम भक्ती झाली की मग आत्मज्ञानासाठी प्रयत्न कर. म्हणून ते विचारसागरामध्ये जेव्हा ते अधिकारी पुरुषाचा विचार आला तेव्हा पहिलंच वाक्य आलं, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी. पहिलं वाक्य आहे, मानव मात्राच्या अंतकरणात 3 प्रकारचे दोष असतात: मल, विक्षेप, आवरण. पाप करण्याची वासना मल, चांचल्य चित्ताचं विक्षेप आणि आत्मस्वरूपाचा परिचय न होणं आवरण. मग ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात निष्काम कर्माने मलदोष घालवला, निष्काम उपासनेनं विक्षेप नावाचा दोष घालवला आणि फक्त आत्मस्वरूपाचं अज्ञान आवरण तेवढं शिल्लक आहे, आणि याकरिता जो साधन चतुष्टय संपन्न तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणावा. अशी विचारसागरात व्याख्या आली. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. आला की नाही हा विचार? म्हणून जो कर्माचा अधिकारी आहे त्याला लगेच ब्रह्मज्ञान नाही सांगता येत. शास्त्रामध्ये असं एक वचन आलं आहे, अज्ञस्य अर्धप्रबुद्धस्य सर्वं ब्रह्मेति यो वदेत महानिर्यजालेषु सतेन विनियोजितः. म्हणजे जो अज्ञानी आहे आणि अर्धवट ज्ञानी आहे आणि त्याला सांगितलं सर्वं खलविदं ब्रह्म, कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म करायची तुला गरज नाही, तर जणू काही त्याला आपण नरकाचा दरवाजा उघडून द्याला असा त्याचा अर्थ होईल. का अधिकार नाही ना. जर त्याचं अंतःकरण शुद्ध नसेल तर त्यालाही ज्ञान पचणार नाही. ज्ञानोबाला पुढंच उभी देणार आहे. मग अशा पुरुषाला काय करावं? भगवान म्हणतात जो विद्वान म्हणजे आत्मज्ञानी आहे आणि युक्त म्हणजे मन, इंद्रिय यांना ज्याने ताब्यात घेतलेलं आहे, सर्व कर्मांनी समाचरण, सगळ्या प्रकारची कर्म कायिक, वाचिक, मानसिक किंवा वर्णाश्रम धर्माला युक्त असणारी आणि ज्या ज्या प्रसंगाला जी असेल ती सगळ्या प्रकारची कर्म समाचरण
सम्यक आचरण करावं आणि जो शयेत म्हणजे इतर लोकांकडून सुद्धा त्याने ते करवून घ्यावे, आपणही करावे आणि दुसऱ्याकडूनही करवावे. म्हणून आपल्या जर आचार्य परंपरेचा आपण विचार जर केला तर आपले असणारे गुरुजन स्वतःही पारायण करतात आणि साधकालाही प्रवृत्त करतात. समाचरण जो शयेत, वास्तविक त्यांना ते फल प्राप्तच आहे, पण ते स्वतःही ते करतात आणि इतरांकडून सुद्धा करून घेतात. या श्लोकातला भाव महत्त्वाचा आहे बरं. म्हणून ज्ञानी पुरुषांनी जो ज्या ज्या साधनेमध्ये आरूढ असेल त्या त्या साधनेचंच महत्त्व त्याला सांगावं. त्याला जर त्याचा अधिकाराचा अभाव असेल तर उच्च पदाचं तत्त्वज्ञान त्याला सांगू नये. कर्माचा अधिकारी असेल तर कर्माचं महत्त्व सांगावं आणि कर्माच्या परीक्षेतून तो पुढं गेला की मग त्याला उपासनेचं महत्त्व सांगावं. उपासनेतून पुढं उत्तीर्ण झाला की मग त्याला ब्रह्मज्ञानाचं महत्त्व सांगावं. आणि एखाद्याला परिपूर्ण ब्रह्मज्ञान झालं की त्यालाही म्हणावं आता पंढरीची वारी करावी. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव परंपरा आहे, वैशिष्ट्य आहे. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. पहिल्यांदाच दृष्टांत ज्ञानोबा देतात. अधिकाराचा जर अभाव असेल तर त्या पुरुषाला ती साधना सांगता येत नाही. हा त्याचा जर अधिकार वाढला तर मग त्याला तुम्ही सांगू शकता. पहिलं उदाहरण, जे सायाशी स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, मनोनी बाळका जैसी नेदावी, धनुर्धरा तैसी कर्मी जया अयोग्यता, तयां प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खिळता, आदी करुणी ते तसत्क्रियाचे लावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरोनी, तया लोकसंग्रहा लागी. या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे आणि पुढच्या 2 ओव्यामध्ये मग सिद्धांत दृष्टांत येणार आहे. पण पहिल्या 3 ओव्या मात्र एकत्र घ्यायच्या. पहिल्यांदा दृष्टांत दिला आहे. कशासाठी दृष्टांत आहे? एखादा अज्ञानी आहे म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही आणि कर्म करण्याची आवड मनामध्ये मात्र आहे. मग त्या पुरुषाला आपण असं सांगू नये कशाला कर्माची कटकट करतो आहे, या जगात कशाला निष्काम कर्म करतोय. सगळे माणसं स्वार्थाने कर्म करतात आणि तो निष्काम कर्म करतो असा त्याचा बुद्धिभेद करू नये किंवा त्याला एकदम नैष्कर्म्य अवस्था सांगू नये. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतेही कर्म नाही, कर्माने ते काही फल प्राप्त होत नाही असं त्याला सांगूच नाही. का? कारण त्याचा तेवढा अधिकार नाही. अधिकार उंचावला की मग तुम्ही त्याला सांगू शकता. सामान्य विचार आहे, वापसा साधत नाही तोपर्यंत आपण पेरणी करत नाही. तसा अधिकार जोपर्यंत त्याचा वाढत नाही, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तेचे देव. जसा ज्याचा अधिकार असेल तसंच त्याला सांगावं. पहिल्यांदा उदाहरण त्यासाठी दिलं आहे. मुंगीवरी भार गजाचे पालन घालीत आहे कोण कार्यसिद्धी. मुंगी आहे आणि तिच्यावर आपण हत्तीच्या पाठीवर टाकतात ते पालन घातलं, जगेल का ती? जगणार नाही. अधिकार कमी आहे ना तिचा. म्हणून अधिकार जसा असेल तशा प्रकारे त्याला उपदेश करावा. उदाहरण ज्ञानोबा एक गोड देतात. या उदाहरणातून बालसंगोपन शास्त्र कळतं बरं का आपल्याला. लहान मुलाचं पालन पोषण कसं करावं हे मातृत्वाचं कर्तव्य आहे. बघा उदाहरण, जे बालक लहान आहे या चोवीमध्ये उत्तर येतं ना, बाळका म्हणून जे सर्वनामाने पहिल्यांदा तेच घ्यायचं. जे बालक अत्यंत कष्टाने सायासाने स्तन्यसेवी स्तनपान करत आहे म्हणजे मातेच्या दुधावर जे जगत आहे, पण तेही जगण्यासाठी दूध प्राशन जे करावं ते दूध प्राशन करताना त्याला कष्ट होतात म्हणजे तेही त्याला व्यवस्थित कर्म करता येत नाही. आणि एखादा व्यक्ती म्हणला नाही माझा आज वाढदिवस आहे आणि तो ते खाल्लंच पाहिजे, पक्वान्न डाळबट्टी आणली किंवा मग गाभा आणला, पचेल का त्याला? ते जे सायासे स्तन्यसेवी अत्यंत कष्टाने जे स्तनपान करत आहे ते बालक पक्वान्य केवी जेवी, पक्व असणारं अन्न त्याला पचेल का? कसं बरं ते जेवेल? अर्थात ते जेवणार नाही. म्हणून या कारणामुळे बाळका जैसी नेदावी. काय नेदावी? पक्वान्य जैसे नेदावी. त्याला पक्वान्न देऊ नये कारण त्याचा तो अधिकार नाही.
बालसंगोपन शास्त्रातलं उदाहरण असं आहे, निसर्गाची किंवा ईश्वराची एक देणगी आहे. ज्या काळामध्ये तो गर्भामध्ये गर्भस्थ बालक वृद्धीला प्राप्त होतो, त्याच काळामध्ये त्या मातेच्या शरीरामध्ये दुधाची निर्मिती होते आणि ते दूध फक्त त्या बालकासाठीच असतं. एखादी माता म्हणली की नाही माझ्या सौंदर्याची हानी होईल आणि मी बालकाला दूध देणारच नाही, तर मातृत्व तिचं तिने पाळलं नाही असं त्याचा अर्थ होईल. ते दूध तिच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, ते बालकाच्याच पोटात गेलं पाहिजे. बऱ्याचदा हे व्यवहारात दिसतं आहे, नाही आपल्या सौंदर्याची हानी होईल म्हणून त्या बालकाला ते आपलं दूध देत नाही, बाहेरचं आणून दूध देतात. ते चालणार नाही. होवीच तशी आहे. जे सायास ते सैन्य सेवी, ते पक्वान्य केवी जेवी, मनोनी बाळका जैसे नेदावी धनुर्धारा. कारण त्याच्याकरता तेच दूध योग्य आहे, पक्वान्न त्याच्यासाठी योग्य नाही, त्याला ते पचणार नाही. आणि निसर्गाची देणगी अशी आहे, जसं शरीर वाढेल तसं शरीरामध्ये क्षमता वाढते. बालकाला पक्वान्न खाण्यासाठी दात लागतात ना, पण त्याच्या शरीरामध्ये पचनशक्ती नाही, म्हणून परमात्मा लगेच त्याला दात देत नाही. नाही तर त्याला जर अगोदर दात मिळाले तर भाकरी खायला सुरुवात करेल ना तो. म्हणून अगोदर दात नाही, सुरुवातीला त्याला दात नाही. का? कारण त्याने मातेच्या दुधावर जीवन जगावं. आणि जशी त्याची पचन क्षमता वाढेल तशी त्याला दात येतात बघा. मग 2 येतील, 4 येतील, मग हळूहळू पुन्हा दात वाढत जातात. आणि कालांतराने पुन्हा उतार वयामध्ये पुन्हा भगवंताला माहिती की याला आता हे पचणार नाही, मग ते एक एक पदार्थ योजना ईश्वराची तशी आहे. सुरुवातीला दात नाही, शेवटी नाही. आणि हसण्याचं काही कारण नाही, जरी आपण दात दाखवले तरी ते निघणारच आहे. पाहे पालो हाचे चणे, जय बोचरी आपण ते खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. ईश्वराची योजना आहे ती. म्हणून आपल्याला मानवी दात दिले, सुळे नाही दिले बरं. सुळे बिबट्याला दिले आहे. काही माणसं श्रावण पाळतात चांगले, नंतर ते बिबटे होतात. जे सायाशी स्तन्य सेवी, ते पक्वान्य केवी जेवी, मनोनी बाळका जैसे नेदावी धनुर्धारा. म्हणून त्या बालकाला ज्याप्रमाणे ते पक्वान्न देऊ नये, हा झाला दृष्टांत. तैसी त्याप्रमाणे कर्मी जया अयोग्यता. बघा बरं, कर्म करण्यातच त्याचा अधिकार कमी आहे. म्हणजे कोणतं कर्म? निष्काम कर्म. कर्मातच त्याचा अधिकार कमी आहे. आणि त्याला आपण आल्या आल्या सांगितलं की तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काही कर्म नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्माने काही वाढ होत नाही. अंतकरणाच्या शुद्धीचा अभाव आहे ना. देहाकरताही परमार्थ नाही आणि आत्मस्वरूपाकरताही परमार्थ नाही. परमार्थ आहे तो चित्तासाठी, अंतकरणासाठी. आणि जर अंतकरणामध्ये पाप करण्याची वासना असेल, याचा अर्थ त्याचा कर्मामध्ये सुद्धा अधिकार कमी आहे. म्हणून भगवान म्हणतात, तया प्रती नैष्कर्म्यता. अशा पुरुषाच्या ठिकाणी नैष्कर्म्य अवस्था म्हणजे कोणती? कर्मापासून अलिप्त होणं, कर्माचा संग लागून न देणं, अशी जी काही स्वरूपस्थिती आहे न प्रगटावी. चुकून सुद्धा त्याला ते सांगू नये. शब्द कसा वापरला? खेळता. खेळता म्हणजे थट्टेत सुद्धा, विनोद करता करता सुद्धा किंवा आदी करूनही इतर बाबतीने विनोदातही सांगू नये, मस्करीमध्ये सांगू नये, किंवा स्वतःच्या जीवनातून अशी काहीतरी कृती करावी की जिथे कर्माचरण करावं लागतच नाही असं त्याला दिसू देऊ नये. कारण त्याचा कर्मामध्ये अधिकाराचा अभाव आहे, तर त्याला ते ब्रह्मज्ञान पचणार नाही. म्हणून सुरुवातीला क्रमाक्रमाने त्याला ते सांगावं. कोणताही मुलगा जर समजा वयामध्ये आला, 5-6 वर्षाचा आला की लगेच त्याला 10वी किंवा 12वीमध्ये प्रवेश मिळतो का? नाही. पहिल्यांदा त्याला बालवाडी, आता त्याच्याही अगोदर वर्ग निघाली तो भाग वेगळा आहे, पण बालवाडी, मग त्याच्यानंतर पहिली, असं करता करता तो काय होतो? 10वी किंवा 12वीपर्यंत जातो. या ज्याप्रमाणे पायऱ्या आहेत तशा स्वरूपस्थितीला प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही टप्पे आहेत. आणि त्यामध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासना, श्रीगुरूंची शरणागती, ब्रह्मज्ञानाचा उपदेश, हा सगळा प्रकार आहे. म्हणून तैसी कर्मी जया अयोग्यता, तया प्रति निष्कर्म्यता,
न प्रगटावी खेळता आदी करोनी, खेळता खेळता सुद्धा त्याच्यासमोर निष्कर्मी अवस्था कर्मापासून अलिप्त होणं हा भाव प्रगट करू नये. मग काय करावं? ते सत्क्रियाचे लावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी हे दावावी आचरवणी. तेथे म्हणजे त्या असणाऱ्या अज्ञानी आणि कर्माची आवड असणाऱ्या साधकाच्या बाबतीमध्ये सत्क्रियाचे लावावी. सत्क्रिया म्हणजे सदाचरण. निषिद्ध कर्म त्याला सांगू नये. त्याला सांगत असताना सत्कर्माचरण सांगावं की ब्रह्ममुहूर्तावर जाग व्हावं. मग त्याने त्या काळामध्ये आपल्या वाट्याला आली कर्म करावी, ब्रह्मचिंतन करावं. ब्रह्मचिंतन म्हणजे देवाचं चिंतन करावं. सुरुवातीला वाट्याला आलेली निष्काम कर्म करावी. आणि या भागवतामध्ये असा विचार आला आहे की हे कर्माचरण कुठपर्यंत करावं? जोपर्यंत भगवंताच्या कथेमध्ये बसत असताना आपल्या अंतकरणात श्रद्धा उत्पन्न होत नाही, किंवा दुसरा प्रकार आपल्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नाही, तोपर्यंत कर्म करावं. तावत कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता मत्कथा श्रवणादो वा श्रद्धा यावन्न जायते. तोपर्यंत कर्म करावं जोपर्यंत मनुष्याला वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. म्हणजे कर्माची अवधी कुठपर्यंत? वैराग्य मिळत नाही तोपर्यंत. किंवा आपण भगवंताच्या कथेत बसल्याबरोबर जर अष्टसात्विक भाव आपल्या डोळ्यातून पाझरत असेल किंवा अंगावर प्रगट होत असतील तर समजून घ्यावं आता आपल्याला कर्म करायची गरज नाही, कारण श्रद्धा निर्माण अंतकरणात झाली आहे. आता कर्म नावाचं साधन सोडलं, पुढे मग त्याने भक्ती करावी. आणि भक्तीतून पुढे गेला की ईश्वराच्या प्रसादाने बरोबर परमात्मा त्याला ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, किंवा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थमय्या वेशितचेतसाम. हे भगवान स्वतः करतात. म्हणून ज्ञानी पुरुषाचे कर्तव्य आहे की सदाचरण म्हणजे काय? शास्त्र, वेद, स्मृती, धर्मग्रंथ, संत वाङ्मय जे जे आचरण करायला सांगतात ते आचरण करावं. त्याला म्हणतात सदाचरण. शास्त्रामध्ये 4 प्रकार आले आहे. एखादा जर विद्वान पुरुष असेल तर त्याचा मृत्यू 4 कारणामुळे होतो आहे. कोणत्या कोणत्या कारणामुळे? अनभ्यासात वेदांना, वेदाचा अभ्यास नाही केला की विद्वान पुरुषाचा एक प्रकारचा मृत्यू आहे. आचारस्य च वर्जनात, जर त्याने सदाचरण सोडलं की त्याचा एक प्रकारचा मृत्यूच आहे. तिसरा मृत्यू आलस्यात, जर त्याच्या ठिकाणी आळस आला की त्याचा मृत्यू आहे. आणि चौथं कारण अन्नदोषात, जर अन्नदोष निर्माण झाला की त्याच्याही ठिकाणी पुन्हा मृत्यूच आहे. म्हणजे अ वरून 2 आणि आ वरून 2 आहे. अन्नदोषात आणि अनभ्यासात, आलस्यात, आचारस्य च वर्जनात मृत्युर्विप्रम जगांसती, म्हणून त्याचा मृत्यूच एक प्रकारे होऊन जातो. म्हणून वेद मार्गाचं उल्लंघन न करणं याला म्हणतात सदाचरण. ज्ञानी पुरुषाने तेच त्याला सांगावं. ते तर सत्क्रियाचे लावावी. सदाचरण त्याला सांगावं किंवा सत्क्रिया त्याच्या मनामध्ये लावावी, जीवनामध्ये ती सांगावी. तेची एके प्रशंसावी, किंबहुना त्या सदाचरणाची प्रशंसा करावी. प्रसंग इतर मार्गाची निंदा केली तरी चालेल, पण ती निंदा निंदेसाठी नसते, तर त्याच्या अधिकाराचा भाग बघून त्या साधनेवर त्याची श्रद्धा बसावी याकरता प्रशंसा करावी. जेव्हा संत वाङ्मयामध्ये एखाद्या मार्गाची निंदा येते की नाही, तेव्हा ती निंदा निंदेसाठी नसते. जसं की एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबाऱ्या 12व्या अध्यायामध्ये काय म्हणतात? म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाचे वाटा भागा आला. इथे ज्ञानोबाऱ्यांना योगाची निंदा करायची नाही. आणि जर योग मार्गाची निंदा करायची असते तर 6व्या अध्यायामध्ये विस्तार केला असता का? योगासारखे सोपे काही आहे? योगासारखं सोपं दुसरं काही आहे का? मग ज्ञानोबाऱ्या 12व्या अध्यायामध्ये ते का म्हणतात? क्लेशोदिकतरस्तेषा मव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम. शब्द काय आला पुढे? देहवद्भिः अवाप्यते. जो देहासक्त पुरुष आहे
त्याला योग होणार नाही, म्हणून योगाची वाटा. देहासक्त असेल ना तो योग मार्गाला जाऊ नको. आणि जो मग योक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, त्याच्यासाठी योग मार्ग सोपा आहे. म्हणून इथे जेव्हा कर्माची प्रशंसा केली जाते तेव्हा ती प्रशंसा योगासाठी असते. इतर मार्गाची निंदा करावी असं त्यातलं तात्पर्य नसतं, हे ध्यानात ठेवावं. तेच सत्क्रियाची लावावी, त्याची एकी प्रशंसावी. आणि प्रसंग जर आला तर निष्कर्मी ही दावावी आचरोनी. निष्कर्मी म्हणजे ज्याच्या स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म राहिलं नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मंदिराला कळस लागला की बांधकाम करावं लागत नाही, तसं कर्म नावाच्या मंदिराला ज्ञान नावाचा कळस प्राप्त होतो. ज्ञानाची कळसवळ घेत ऐसा कर्म प्रासादाचा 15व्या अध्यायामध्ये. जर आपण चांगल्या प्रकारे कर्म नावाचं मंदिर बांधलं की त्याला कळस कोणता लागतो? ज्ञानप्राप्ती. आणि एकदा ज्ञानप्राप्ती झाली की म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. म्हणजे त्याला स्वतः आता कर्तव्य करायची गरज नाही, तो झाला निष्कर्म महात्मा. पण प्रसंग जर आला तर निष्कर्मी ही दावावी आचरोनी. अशा निष्कर्मी अवस्थेतल्या माणसांनी सुद्धा सामान्य पुरुषासाठी आचरोनी दावावी. आचरण करून काय करावं? सत्क्रियाची दावावी. सदाचरण आपल्या जीवनातून सांगावं की सत्कर्म अशी करायची असतात. आणि जर त्याने स्वतः इतरांसाठी ती कर्म केली तर त्याला कर्माचा बंध लागत नाही. कसं? ज्ञानोबारे पुढे सिद्धांत सांगतात. आता तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. तया म्हणजे मागच्या वेळीमध्ये कोण आला? निष्कर्मी ही. जो ज्ञानी महात्मा आहे, ज्याला कर्म करायची गरज नाही, ज्याच्या स्वतःच्या स्वरूपापासून कर्म निघून गेला आहे आपोआप, त्याने कर्म सोडलं म्हणण्यापेक्षा कर्माने त्याला सोडलं आहे. आणि अशा महापुरुषाला लोकांना मार्ग दाखविण्यासाठी त्याला म्हणतात लोकसंग्रह. लोकसंग्रहासाठी जर तो स्वतः वर्तता कर्मसंगी, कर्माच्या संगतीमध्ये जर वर्तन करत असेल तरी पण ज्ञानोबा म्हणतात तो कर्म करतो आहे. राहतो कुठं? कर्मामध्ये. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कर्म त्याला लागत नाही. कर्मबंध अंगी वाजेल ना. त्याच्या अंगावर कर्माचं बंधन अजिबात लागणार नाही. का लागणार नाही? कारण तो कर्मापासून स्वतः अगोदरच अलिप्त आहे. सरोवरामध्ये उदयाला आलेलं उगवलेलं कमळ असतं, पाण्यातच येतं, वाढतं पाण्यावर, राहतं पाण्यात, पण त्याच्यात पाणी राहत नाही. कुठे आहे ते? अलिप्त कमळ जळी जैसे किंवा जळी जळी न सिंपे पद्मपत्र. राहतं तो कर्मे करी सकळे, परे कर्मबंधा नातळे. जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. जसा तो अलिप्त असतो, कर्माचा बंध कशाला म्हणतात? ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये त्याची व्याख्या सांगतात. तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, या दोहीचे नाव बंध कर्माचा की म्हणजेच कर्मबंध. कर्माच्या ठिकाणी मी करता हा कर्माचा बंध आहे. आणि अमुक कर्मापासून मला हे फल मिळावं हाही पुन्हा कर्माचा बंधच आहे. आणि या कर्माचा बंध त्याला लागत नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे, राहतो कर्मात पण कर्माचा बंध लागत नाही. हे अध्यात्मातलं वैशिष्ट्य आहे. बरं, सगळे महात्मे कर्म करतात पण त्यांचा अलिप्तपणा असा आहे की त्यांना कर्म लागत नाही. किंबहुना त्याच्या हातून त्रैलोक्याचा जरी घात झाला तरी त्याला त्या त्रैलोक्याच्या हत्येचं सुद्धा पाप लागत नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंती न निबद्धते. आपण कायमचं उदाहरण पाहत असतो. दुर्वासा ऋषी यमुना मैयाच्या पहिल्या तीरावर आले आणि मग बातमी पाठवली की मला भूक लागली आहे, जेवण तयार करून पाठवा. सगळ्या गोपिकांनी भोजन तयार केलं किंवा भगवंताच्या धर्मपत्नी सर्व 16,108 त्या सर्वांनी भोजन तयार केलं.
की भगवंताचे गुरुदेव आलेले आहेत. स्वयंपाक तयार केला. माहिती होतं यांना आहार खूप लागतो. पहिला श्रावण सोमवार आहे. दुर्वास ऋषी आले आपल्याकडे. स्वयंपाक भरपूर केला त्यांनी. मग आता यमुना मैयाला पूर आला. श्रावणात पाणी येतं की रे नदीला, बरोबर आलं ते जुळून. आणि मग आता पलीकडे कसं जायचं. भगवंतांनी सांगितलं, उत्तर दिलं गोपिकांना किंवा आपल्या धर्मपत्नींना की लहानपणापासून मी जर बालब्रह्मचारी असेल तर यमुना मैया वाढते. असं म्हणल्याबरोबर पूल करायची गरजच पडली नाही. लगेच मध्यंतरी रस्ता तयार झाला. त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. 16,108 लग्न झाले आणि म्हणतो काय परमात्मा, मी बालब्रह्मचारी असेल तर बरं वाट दिली ना. यमुना मैयाने वाट दिली म्हणजे खरंच आहे, संशय नाही घेतला. दुर्वासा ऋषी जेवले आणि प्रवाह पुन्हा चालू झाला. पुन्हा त्यांनी शंका निर्माण केली की पहिलं तीराला जायचं आहे, मग आल्या कशा. म्हणे हे वाक्य सांगितलं. आता पुन्हा जाऊन सांगा यमुना मैयाला की हा दुर्वास लहानपणापासून उपवासी असेल. गोपिकाले वा वा, जसा गुरु तसा शिष्य, दोघं सारखेच म्हणे. एकाने लग्न केले तर बालब्रह्मचारी आणि आमच्या ते सगळं खाल्लं तरी उपवासी, पण वाट दिली यमुना मैयाने. आणि मग भगवंताला विचारलं, प्रभू झालं कसं. भगवंतांनी उत्तर दिलं, ज्ञानी महात्म्याला कर्माचा लेप लागत नाही. सगळी कर्म घडतात देहाकडून, पण त्यांच्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती नसते. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. कर्माचं बंधन, कर्म करतो की नाही आपण, कर्माचं बंधन दोन प्रकारचं, पाप आणि पुण्य. त्याची फलं पुन्हा सुख आणि दुःख, आणि ते भोगण्यासाठी पुन्हा देहाला यायचं. अगा कर्मे जे उरावे तय ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. या देहाच्या बांधोडी न पडीजे, अशी ओवी ना. बांधोडी म्हणजे बंधन. या देहाच्या बंधनामध्ये पडायचं नाही, म्हणजे देहाचं बंधन आहे आणि ते कर्मामुळे येतं. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. त्या कर्माचं बंधन त्यांच्या अंगावर अजिबात लागत नाही. अशा महापुरुषाकडून कोणतंही कर्म जर घडलं तर त्याच्याकडून पाप पुण्य घडत नाही. तुकोबाऱ्यांचं पण प्रमाण आहे ना. तुका म्हणे, आम्ही झालो अग्नी रूप लागो निधो पाप पुण्य अंगा. आम्ही पापही लागू देत नाही आणि पुण्यही लागू देत नाही. मनुष्याला असं वाटतं पाप नाही लागलं तरी चालेल, पुण्य पाहिजे आपल्याजवळ. त्याला ती आसक्ती असते पुण्याची. पुण्य नाही सोडा वाटत. जर आपण त्याला म्हणलं संकल्प सोड बरं, की मला पाप लागू नये, सोड संकल्प, लगेच सोडल. आणि त्याला जर आपण म्हणलं आतापर्यंत पंक्ती घातल्या नामस्मरणाचं जेवढं पुण्य तेही सोडून दे, नाही सोडत. पुण्य नाही सोडा वाटत. पण ज्याला पुण्य नाही सोडा वाटत त्याच्याकडून पापसुद्धा सुटत नाही. जितक्या क्षमतेनं पाप सोडून देतो तितक्याच प्रसन्नतेनं पुण्यही सोडता आलं पाहिजे. कारण जशी पाप नावाची बीडी आहे तशी पुण्य नावाची सुद्धा काय आहे, बीडीच आहे, साखळीच आहे एक प्रकारची, बंधनालाच प्राप्त करून देणारी. पापाने जर जन्म मिळतो कनिष्ठ, तर पुण्याने सुद्धा उत्तम जन्म मिळतो, पण बंधनच आहे ना. दुःख तर भोगावंच लागतं. आणि ज्ञानी महात्मा मात्र यापासून मुक्त असतो. पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. मग यातला एक बारकावा आहे. आता ज्ञानी पुरुषाला स्वतः पाप पुण्य लागत नाही, पण ज्ञानी महात्म्याला ज्ञान झालं आणि त्याचं प्रारब्ध शिल्लक राहिलं. ज्ञान झाल्यापासून तर प्रारब्ध संपेपर्यंत त्याच्या हातून पाप पुण्य नाही का घडत, घडतं ना. मग त्याला नाही लागत, लागतो कुणाला. जर घडत असेल तर ते कोणाला तरी लागलं पाहिजे की नाही. मग शास्त्राने विचार असा केला आहे, ज्ञानी पुरुष जर गृहस्थ असेल, मग त्याचं लग्न झालं असेल, तर त्याने कमवलेली संपत्ती त्याच्या पुढच्या पिढीला प्राप्त होते. संपत्ती मिळते स्वकीय जनांना किंवा आपल्याच्या असणाऱ्या पुत्राला पौत्राला संपत्ती मिळते. आणि पाप पुण्य कोणाला मिळतं, त्याची सेवा करणाऱ्या शिष्याला पुण्य मिळतं, पुण्य. आणि निंदा करणाऱ्या लोकांना महात्म्याचं पाप जातं, महात्मा मोकळा.
संपत्तीतही अभिमान नाही आणि पाप पुण्याचा सुद्धा अभिमान नाही. म्हणून काही जरी झालं तरी चालेल, फक्त मनुष्याने निंदा करू नये कोणाची. येते निंदका पाशी अशेष पापे. म्हणून आपल्याकडून जास्त काय घडतं माहिती आहे का? आपण हरिपाठ वेगाने म्हणतो, पण ते अनंत वाचाळ बरळ ती बरळ हे प्रमाण आपल्यासाठी असते, आपल्याला कळत नाही. वाणीचा संयम फार जपून केला पाहिजे. फार बहुधा सगळ्या प्रकारचे कलह होतात ना, ते वाणीतून होतात. परमपूज्य आदरणीय डोंगरीजी महाराज सांगायचे की मनुष्याने वाणी आणि पाणी जपून वापरलं पाहिजे. उधळपट्टी करता कामा नये बरं. पाणी आणि वाणी ज्याला जपून वापरता येते, म्हणून फार बोलू नये. महाभारतामध्ये असा विचार आला आहे, जे माणसं जास्त बोलतात ते कामं कमी करतात, जास्त बोलणारे कामं नाही करत. आणि जे माणसं जास्त कामं करतात ते कमी बोलतात. किंबहुना ते बोलतच नाही, त्यांचं कामच बोलतं, त्यांची कृती. म्हणून वाणीचा संयम ठेवला पाहिजे. आता आपल्याला अनलिमिटेड आहे ना, त्याच्यामुळे माणसं किती बोलतात. सहज आपल्याला कधी कधी अनुभव येतो, गावाकडचे काही फोन येतात, मग आपल्याला असं वाटतं बाई एखादी ओवी अभंग शंका समाधान काही विचारत असेल. एका जणाला विचारलं, दुपारी फोन केला 2:30 वाजता, आळंदीत 2 ते 4 फोन करू नये. त्याने फोन केला, मला वाटलं काही असेल, तरी काही नाही, मला रिकामा वेळ होता म्हणून तुम्हाला लावला. जमलं तया लोकसंग्रह लागे, आहे का नाही. म्हणजे जास्त बोलू नये. बोलण्यातून दोष फार घडतात. जितकं कलियुगामध्ये ज्याला रसनेंद्रियावर विजय संपादन करता आला त्याला सगळं जिंकता येतं. जितम सर्वम जिते रसे, भागवतातलं प्रमाण आहे. म्हणून प्रत्येक इंद्रियावर कामं वेगवेगळे आहेत. डोळ्याने फक्त पाहावं, कानाने फक्त ऐकावं, पण रसनेंद्रिय मात्र असं आहे, त्याच्याकडे 2 कामं. आस्वादन करावं, रसाचं समास्वादन, तेही त्याच्याकडेच आहे. आणि कर्म वाणी करावी, हेही कर्म त्याच्याकडेच आहे. म्हणजे एकट्या जिभेकडं 2 कामं. श्री गुरु चैतन्य महाराज सांगत असतात, त्या लहान मुलाला बोलायला येण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्याला लवकर बोलता येत नाही. म्हणजे बोलणं शिकण्यासाठी वेळ लागतो, पण नेमकं काय बोलावं आयुष्य जातं तरी कळत नाही. असं घडतं की नाही. म्हणून बोलण्यातून सगळे दोष होतात आणि ते टाळले पाहिजे. बाकी निंदा कोणाची करू नये. येते निंदकापाशी अशेष पापे. म्हणून महात्म्याची निंदा केली तर महात्म्याचं पाप त्याच्याकडे जातं. सेवा केली तर महात्म्याचं पुण्य शिष्याला भक्ताला लागतं. संपत्ती असेल तर पुढच्या पिढीला मिळते. महात्म्याला मात्र कर्माचा बंध लागत नाही. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. मग त्याने कर्म कसं करावं, त्याचं कर्म वरून असतं बरं, फक्त आतून मात्र कर्माचा अभिमानही नसतो. आणि कर्माची असणारी फलाची आसक्ती त्याच्या मनाला शिवत नाही. उदाहरण दिलं आहे, जैसी बहुरूपियांची राव राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी तैसीच करीती. जुन्या काळातला दृष्टांत आहे. पूर्वीच्या काळामध्ये मनोरंजनासाठी नाटकं असायची जुन्या काळामध्ये. मग त्या नाटकामध्ये आता एखादा राजा आणि त्याची पट्टराणी असेल, राजा राणीचा संवाद असेल, तर त्या संवादातून सुद्धा काही ना काही मिळायचं. ज्ञानोबाने म्हटलंय बघा, देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. त्याला ध्वन्य अर्थ म्हणतात. त्यातूनही थोडा भाव प्राप्त होऊ शकतो. जुन्या काळातली नाटकं आहे. मग आता त्या काळामध्ये मर्यादा संपन्न काळ आहे आणि संवादातून काहीतरी लोकांना शिकवायचं आहे. मग काय करायचं, जो अनेक प्रकारची रूपं धारण करू शकतो त्याला म्हणतात बहुरूपी. एकाच काळामध्ये मग एकच व्यक्ती आहे बहुरूपी. तो काय करतो, काही काळामध्ये राजाचं नाटक करतो आणि कालांतराने वेशभूषा बदलून तो स्वतः राणीची पुन्हा वेशभूषा स्वीकार करतो. पण त्याच्या मनात पक्क माहिती आहे की या रंगमंचावर असणारा राजाही मी नाही आणि रंगमंचावर असणारा राणीच्या भूमिकेतली राणीसुद्धा मी नाही. राजा आणि राणी यांच्यापेक्षा वेगळा असणारा पुरुष मी आहे. तसं महात्मा कर्म करतो,
पण ते कर्म करत असताना त्यांना माहिती आहे की कर्म करणारा कर्मी मी नाही, मी यापेक्षा मात्र मी वासुदेव तत्वता, हे त्यांना चांगलं माहिती आहे. जैसी बहुरूपियांची रावो राणी, बहुरूपियांची असणारे रावो म्हणजे राजा आणि राणी, पण ते अभिनय करत असताना स्त्री पुरुष भाव नाही म्हणी. त्याच्या मनात स्त्री पुरुष भाव नाही, देहावर आहे. वाक्य कसं इथं ज्ञानोबारायांचं, स्त्री पुरुष भाव नाही का मनात नाही? मनात नाही आहे, नाहीतर रावो राणीमध्ये स्त्री पुरुष आला की नाही, पण स्त्री पुरुष भाव देहावर आहे. त्याने तो मनापर्यंत जाऊ नाही दिला. पण काय करावं, लोकसंपादनी, ज्याप्रमाणे लोकांची समजूत घालायची आहे किंवा लोकांचं मनोरंजन करायचं आहे तोपर्यंत तैसीच करीती. मग ती राणी असेल तर राणीचाच अभिनय करेल आणि राजा असेल तर मग राजाचाच अभिनय तो करेल. पण त्यांना माहिती आहे मनातून की ही स्त्री नाही आणि मी त्या स्त्रीचा पती पुरुष राजासुद्धा नाही. पण लोकसंपादनी जसं ते त्यांनी करावं तसं महात्मा लोकसंग्रहासाठी कर्माचरण वरवरून करतो. पण त्याच्या मनात पक्क माहिती की या कर्माचा आणि माझा काही संबंध नाही, या कर्मापेक्षा मात्र आम्ही वेगळे आहोत. आता ज्ञानी पुरुषामध्ये आणि अज्ञानी पुरुषामध्ये काय फरक आहे तो परमात्मा पुढे सांगतील. चिंतन आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.